आणि तो स्वतःहून सांगतो मी सरेंडर होतोय, हे बरं आहे. इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना अपयश आहे का? सगळं सेट करावं लागतं ना, हे सगळं सेट करावं लागतं. काही गोष्टी पुसाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी कळवाव्या लागतात. आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल ते करताना हे सांग करावं. 25 दिवस फरार होते ते आणि आंदोलन करावं लागले, मोर्चे काढावं लागले. तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन करावं लागलं पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं शोधावं. काय सांगलं संदर्भात? आंदोलन करावं लागलं म्हणजे माणुसकी सोडली नाही, असं इतक्या करू पद्धतीने हाणलाय त्याला, मारलाय त्याला. आणि स्वतः तो काय बोलतोय वाल्मिक? माझा काय संबंध बोलतो? माझा खंडणीची संबंध नाही. खून तर दूरच राहिला, तो खुनाबद्दल काही बोलत नाही. उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मोठा फिलॉसॉफर आहे म्हणजे ते थोर तत्वज्ञ वगैरे असतात ना, त्याच्यात वाल्मिक करायचं नाव लागलं. पण आज शरण जाणार होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध आहे, जर मला चूक जर सापडली तर मला जी तेच ना की यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या. बापू अंधळच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केलं पोलिसांनी? 307 आरोपी येतो, बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना, मग याला का नाही अरेस्ट केला? आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतोय त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधळीच्या मर्डर केस मधले तपासी अधिकारी. असे संबंध जोडता येतात इथे बसून. आता जे केसला अधिकारी आहेत त्यांनी त्याला मदत केलेली. ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून याला 307चा आरोपी करून 302चा आरोपी बबन गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो. कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या. 1000 वेळा तर पार्ट्या झाल्या त्यांच्या तेव्हा महाजन बरोबर. 302चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. वाचवण्याचा म्हणजे काय? उसका पाप बैठा ना अंदर उतर कॅबिनेट में ना भाई कैसा होगा? 25 दिवस यासाठी लागला कशाला लागला वगैरे ते पोलिसांना माहित काय करायचं. पण महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला मी आता दबाव वाढवायला पाहिजे. ते असं नाही चालायचं. एखादा माणूस इतका निर्गुण खून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की ते जातीचा लेबल वापरतात. वंजारीची जात म्हणजे एकदम कष्टकरी मेहनतीवर जगणारे असे हप्ते खाऊन जगणारे वंजारी नसतात. तो काल एक प्रकार उघड झालाय. राखेवरती कसे करोडो रुपये कमवतात. तुमच्याच पैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी आहे ती. काय काय चालू आहे काय? त्या रामकृष्ण बांगर मी एवढं बोंबलून सांगतोय त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आरोप झालाय. खरं तर माहेर काही लोकप्रतिनिधी बोंबलून सांगतोय रामकृष्ण बांगरांना त्रास झालाय, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय. औरंगाबादला काल मला फोन आला, औरंगाबादला इथे एक कॉलेज ताब्यात घेण्याचा प्रयत्न. आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत नाहीत. काय एवढं सर काय करण्याविषयी काही जे लोक आहेत तुम्हाला मेसेज करतात त्यांचं चॅट देखील तुम्ही ट्विट केलेला होता. बघा मी चॅट मुद्दा म्हणून ट्विट करतोय की किती माज आहे, किती माज. आता एक माणसाचा व्हिडिओ आहे, लक्षात ठेव बरं का, भल्या भल्यांचा धमकी वारंवार येत आहेत. म्हणजे सगळ्यांना धमक्या देतात. लक्षात ठेव बरं का, चांगल्याचा असं मग आगल वगैरे असा काय त्याचं नाव पण आलं पाहिजे. ज्याची विरोधकांची संख्या कमी आहे त्याची विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न. हे विरोधक म्हणजे नाही असं आहे की तो काय आमच्या पक्षाचा नव्हता. संतोष देशमुख हा बीजेपीचा आहे. पण पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही त्यांच्यासाठी का लढतो? तर माणुसकी जिवंत नाही. तो त्या पक्षाचा आहे मरू दे असं नाही म्हणा, कुठल्याही पक्षाचा असेल. पण त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याच्याबरोबर उभे राहा. काय फरक नाही पडत पक्षपेक्षा. पवारांच्या राष्ट्रवादी जेव्हा जेव्हा आरोप झाले पाहायला गेले तर आर पाटील असतील, मुश्रीफ असतील, त्यानंतर अनेकांना त्या संधी दिली होती. पुढे म्हणजे आर पाटीलवरती कारवाई झाली होती. शरद पवारांची वैचारिक उंची कुठे होती? त्यांच्याबद्दल या असल्या मुलांमध्ये त्यांनी
अहो खरं तर आता मी काय सांगू तुम्हाला, पवार साहेबांनी कधीच यांचा राजीनामा घ्यायचा ठरवला, मीच मूर्ख वेळेला वाचून बसलो. दादांनी पावलं उचलत नाही याच्या मागचं कारण काय? मंत्रिमंडळात असून सुद्धा म्हणून असं आहे की दादांनी पावलं उचलली नाही केलं, पण दादांनी याचा विचार करायला पाहिजे होता की आपली बहीण अशी विधवा झाली असती तर आपण काय केलं असतं. प्रत्येकाने हा विचार करावा महाराष्ट्रात. तिथे जी सोमनाथ सूर्यवंशीची आई रडते, आपला भाऊ असा रडत बसला असता किंवा आपली आई अशी रडत बसली असती आपल्या पोराच्या मृत्यूच्या हत्येत, तर आपण काय केलं असतं. आपण विचारच करतो. सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण आठवत तरी काय आपल्याला? आठवतंय? लक्षच नाही. आपण स्वतःच्या जीवनशैली एवढे मशगूल असतो की कोणी मेला काय, तडफडून मेला काय, खोटं बोलले काय. सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा हा प्रश्न मी विचारून दमलो. मेला कसा, कुठे मेला, काही सांगायला काय? विद्यार्थी संतोष देशमुख हे बीजेपीचे होते, गृहमंत्री देखील बीजेपीचे आहेत, मात्र तरी सुद्धा या प्रकरणामध्ये असं आहे की ह्याच्यात जे लागे बांधले हे फार डेंजरस आहे, हे मला समजतं. आणि एवढं मोठं आर्थिक साम्राज्याचं असे जुळवणी आहे की दिवसाला 10-20 कोटी रुपये येत आहेत, जात आहेत. म्हणजे आता काय माहित पोलीस काय काय करून करतात. मैत्रीपोटी एक हिला 200 कोटी रुपयाची जमीन, इथे बंगला, इथे गाडी, पुराकडे गाड्या बघा. हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संतोष देशमुखच्या कुटुंबाने की धनंजय मुंडे यांची पदावर हकालपट्टी करावी. ते काय मला माहित नाही, पण नैतिक दृष्ट्या मी तर राजकारणाला मोठा नाही, पण मी वाचत असतो. मी लक्षात ठेवतो काही गोष्टी. महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नाही की आरोप इतके मोठे झाले आणि माणूस मंत्रिपदाच्या चर्चेत. सत्ता हे सर्वस्व नसतं असं राजकारणात म्हणतात. आणि सत्तेला लाथ मारून लोक बाहेर पडतात की माझ्यावर आरोप झाला ना, जोपर्यंत स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत घेणार नाही. मला आजही आठवते ही झी टीव्हीच्या ह्याच्यावर हल्ला झाला भुजबळांच्या काळामध्ये. भुजबळांवर आरोप होत होते आणि झी टीव्हीने बातमी दाखवली आणि काही भुजबळ समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला होता. साहेब भुजबळचा राजीनामा घेतला होता. भुजबळ साहेबांचा ते भुजबळ साहेब म्हणून राजीनामा घेतला नाही असं नाही, घेतला होता राजीनामा. त्यानंतरही त्यांना जेव्हा 2019 मध्ये मंत्रिमंडळ स्थापन करण्याची वेळ आली, संधी मिळाली, तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात दुसरी नंबरची शपथ भुजबळ साहेबांनी घेतली. राजकारणात कुठेतरी नैतिकता पाहायलाच हवी. स्वतः वाटतं खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का कोणाला? संतोष देशमुखच्या कुटुंबियांना. ते परमेश्वर वकील कोण देत आहे? सरकारी वकील संतोष देशमुखच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊनच द्यायला. तुम्ही जर स्वतःचा अट्टहास करून तुमच्या मर्जीचे वकील दिले तर कसं काय?